महापुरुषांबाबत मगरुरीनं बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापुरी हिसका पाहायला मिळाला। कोल्हापूर कोर्टातून बाहेर पडताना एका वकिलानं कोरटकरवर हल्ला केला। पोलिसांनी कोरटकरची हल्लेखोराच्या तावडीतून सुटका केली। कोल्हापूरकरांचा नाद करायचा तर जाळ आणि धूर संकटच याचा अनुभव प्रशांत कोरटकरला आलाय। शिवप्रेमींच्या गनिमी काम्यामुळे पोलिसांची सुरक्षाही फेल झाल्याचं दिसलं। बघूया। प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर कोर्टात हा असा हल्ला करण्यात आलाय। पोलिसांनी लाख खबरदारी घेतल्यानंतरही प्रशांत कोरटकरला कोल्हापूर हिसका पाहायला मिळालाच। प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणल्यापासूनच त्याच्या विरोधात सामान्य कोल्हापूरकरांमध्ये संताप पाहायला मिळाला होता। पहिल्या सुनावणी वेळी त्याच्यावर कोल्हापुरी चप्पल फेकण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळेच पोलिसांनी प्रशांतनं छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण पोलिसांनी त्या हॉस्पिटलचा पत्ता कुणालाही लागू दिला नाही। आजही त्याला कोर्टात आणताना कमालीची खबरदारी पाळण्यात आली, पण तरीही व्हायचं ते झालंच। सुनावणीनंतर प्रशांत कोरटकर कोर्टाबाहेर येत असताना अमित भोसले नावाच्या वकिलानं गनिमी कावा साधलाच। प्रशांत कोरटकरची थेट मानगुटी धरत हे पशा कोरटकर छत्रपतींचा अवमान करतोस का असा सवाल केला। बोलताना तारतम्य बाळगणार नाही तर अशा प्रतिक्रिया उमटणारच अशा शब्दात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी कोरटकरचे कान पिळले। मला खरंच या बाबतीत माहिती नाही, पण काही लोक इतके वाचाळवीर झालेले आहेत, ते असे बोलतात की समाजामध्ये त्या ठिकाणी संतापाची लाट येणं साहजिक आहे। पण त्यांनी पण बोलताना कुणाबद्दल आपण बोलतोय, काय बोलतोय याचं तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांबाबत सामान्यांच्या भावना तीव्र आहेत। प्रशांतवर हल्ला करणारे वकील असले तरी तो शिवप्रेमी असल्याचं छगन भुजबळांनी सांगत अमित भोसलेंची पाठराखण केली आहे। हे अशा वेळा होतं की ज्या वेळेला छोटे वकील हे सुद्धा माणसं आहेत, त्यांना सुद्धा काही भावना असतात आणि छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत ह्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात। त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अराजकीय काहीतरी बोलत असेल, कॉमेंट करत असेल, पळत असेल आणि आणखी दिमाग दाखवत असेल तर तो राग येणं, जसं तो तुम्हाला येतो राग, मला येतो राग, तसा मला सांगितलं प्रमाणे व्यक्ती म्हणून, माणसं म्हणून वकिलांना सुद्धा राग येणं स्वाभाविक आहे। औरंगजेबाच्या कबरी शेजारी प्रशांत कोरटकरची कबर हवी अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। नाही, सरकारच्या आशीर्वादानं आणि पोलिसांच्या मर्जीनुसार तो बिनबंदास्तपणे फिरत होता। बेल रिजेक्ट झाल्यानंतर तो अनेक ठिकाणी फिरला। आज कोल्हापुरामध्ये त्याच्यावरती काही आज हल्ला झाल्याची माहिती आता मिळाली। मी काही व्हिडिओ बघत होतो। मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्याने वक्तव्य केलं, जो बोलला, महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला, हा महाराष्ट्रद्रोहाला, मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजेत असं मला वाटतं। प्रशांत कोरटकरनं भलतीच आगळीक केली आहे। प्रशांत कोरटकर सारख्या वृत्तीला ठेचून काढायला हवं अशी लोकभावना आहे। प्रशांत कोरटकर कोल्हापूरकरांच्या किती डोक्यात गेला याची चुणूक कोर्टात पाहायला मिळाली। आजची घटना पाहता प्रशांत कोरटकरच्या बाबतीत पोलिसांना अधिक सावध राहावं लागणार आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।